कसलं भारी झालं नाही आपलं डेकोरेशन. हो. चला गुड नाईट. मी जाऊन कमळीला बी सांगतो लय भारी डेकोरेशन झालंय ते. चला गुड नाईट. बाय. बाय. आता बघत का बसत, करा तुम्ही पण. काय गो कमळी टमळी, विसरलीस? सगळ्यांना इम्प्रेस करणार होतीस, पण तुझा प्लॅन फ्लॉप करायला मैं हूं ना. कमळे काय खुमळे, अगं कसं गोड बाप्पा बनवलायस ग, लयच भारी. मी तुला काय मदत करू काय? नको, राहू दे. दमली असशील की नाही. कमळे ग, का माहित नाही का, लय भीती वाटायली ग. सारखं असं वाटायलंय काय तर संकट येणार आहे. निंगे, आपला आबा काय सांगतात, किती बी संकट आली तरी बाप्पा आपल्या त्या सगळ्यातनं बाहेर काढतोय, होय की नाही? कशाला लय विचार करायला लागल्यास, जे व्हायचंय ते होणारच आहे. होय. ऋषी सरसनी फोन लागला. हॅलो निंगे, अगं काय डोसक्यावर पडलेस काय? अगं कमळे, आता तेच आपली मदत करतील. एवढ्या रात्री कोण फोन करतंय? अगं निंगे, पण एवढ्या रातच्याला त्यासनी कशा पायी त्रास द्यायचा? अगं पण आपल्याकडे काय दुसरा पर्याय आहे काय? डेकोरेशन तर झालंच पाहिजे की नाही? अगं होय, पण हे चुकीचं आहे की नाही? निंगे, बाप्पावर विश्वास ठेव. अगं काहीतरी मार्ग निघाल, आपण प्रयत्न करत तर राहूया की. दे त्यासनी फोन. थँक्यू दादा. बघ, आता ऋषी सरांचाच फोन असणार. हॅलो. बस देसी, काय वेळ का फोन करायची? कोण बोलताय? हॅलो ऋषी सर, मी कमळी बोलायलोय. ते निंगीनं चुकून तुम्हासनी फोन लावला. कमळी, काय ग, काय झालं? आणि कोणाचा नंबर आहे? एव्हरीथिंग ओके? इथलाच आहे नंबर. चला मी ठेवतो, आमासनी आता गणपतीची तयारी करायची आहे. हां बाय. हॅलो. थँक्यू दादा. चल सांगितलं एवढ्या रात्री चुकून फोन नाही करणार. आहे बरं आहे, मी येतो 15 मिनिटात. मॅडम, काय तुम्हाला दिसते की नाही? बघून क्रॉस करत जा ना. ए बाबा, तूच फोनवर बोलत गाडी चालवत होतास. हा, फोनवर बोलल्याने काय होते माहितीये ना? पोलीस पकडतात, दंड पडल, गुन्हा आहे गुन्हा. आता या वेळेला कोणी नियम पाळतं का? बरं वा, भारी बोललास की रा. अरे नियम हे वेळ बघून नाही, शिस्त म्हणून पाळायचे असते. हे कुठनं घेतला सा? काय? हे डेकोरेशनचं सामान आम्हाला बी पाहिजे होतं. अच्छा, हे कधीच घेत. एक मिनिट, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? त्याचं काय झालं? अच्छा, म्हणजे इथे पण कोणीतरी खोडा घालणार आहेच. मला काय वाटते माहितीये का, तुम्ही मला अशा या वेळेला भेटलात, तुमचा प्रॉब्लेम सांगितलात, मी तुम्हाला भेटलो ही बाप्पाचीच इच्छा आहे. दादा म्हणालात ना मला, डन, मी करतो तुमची मदत. वा, खरंच? एक मिनिट, काय हे बघ, हे ठेव. हे आमच्या मंडळाचं सामान आहे, ते त्यांना द्यायचं. पण
मी यातलं अर्ध सामान तुम्हाला देऊ शकतो आणि मी आरास करायला पण मदत करीन. तसंही पहाट होत आली आहे, तुमच्याने काय होणार नाही, मी करीन मदत. अरे दाद्या, खरं आम्ही की नाही गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहतोय आणि बाप्पा बी आम्ही तिथंच बसवणार आहे. मग त्यात काय झालं, डोंट वरी, मी करीन मॅनेज. बरं, तुमच्या हॉस्टेलचं नाव काय म्हणाला? अन्नपूर्णा एज्युकेशन सोसायटीचं गर्ल्स हॉस्टेल. मग एक काम करतो, पटकन माझे काम आटपून येतो, आपण तिकडेच भेटू. भेटू.